नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकऱ्याचा जलमित्र श्री गणनाथ महाराज लिंबोडीकर। आज सोमवार दिनांक 6/5/2024 रोजी खोपटी तालुका शिरूर कासार या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी मी गोवर्धन दिनकर सूळ गोवर्धन लक्ष्मण सूळ राणा खोपटी तालुका शिरूर कासार यांना ही विहीर 26/4/2024 रोजी दिली होती। तर ह्या विहिरीला 25 ते 30 फुटापासूनच पाणी चालू झालेलं आहे आणि त्यांना त्यावेळेस मी सांगितलं होतं की बाबा ह्या विहिरीच्या खडकामध्ये ज्या भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये ओली जागा सापडत असते त्या ठिकाणी चांगलं पाणी लागत असतं आणि अगदी तसंच झालेलं आहे। माझा रिझल्ट, माझा सांगण्याचा अंदाज हा तंतोतंत खरा ठरलेला आहे। तर आता ही विहिरीचं पाणी सध्या खोल आहे। विहीर सध्या 45 ते 50 फुटापर्यंत आहे। विहीर खोदलेली आहे खाली, हे खाली पाणी आहे। पाणी दिसत नाही मोबाईलद्वारे, जास्त ऊन पडलेलं असल्यामुळे पाणी जास्त दिसत नाही विहिरीचं पाणी, पण विहिरीमध्ये खाली 5-7 फूट पाणी आहे। तर हे शेतकरी आहेत श्री गोवर्धन लक्ष्मण सूळ आणि हे दुसरे जे आहेत हे बबन महाराज सूळ, यांना बी मागं पॉईंट दिला होता तिकडे पलीकडं त्यांच्या जमिनीमध्ये, त्यांना सुद्धा आज विहीर दिलेली आहे। पण त्यांना ते विहीर नंतर ते अजून 10-5 दिवसामध्ये खोदतील किंवा पुढल्या वर्षी खोदतील, पण त्यांना सुद्धा आज पॉईंट दिलेला आहे। त्या पॉईंट निमित्तानेच मी या ठिकाणी आलो होतो। तर हे गोवर्धन लक्ष्मण सूळ जे आहेत, बरं कसं काय लागलं आहे पाणी विहिरीला? नाही चांगलं लागलंय ना? खडक वगैरे कसा आहे? कच्चा आहे। हा, तुम्हाला मी त्यावेळेस सांगितलं होतं ना की खडक कच्चा लागणार आहे। ज्या भागामध्ये कच्चा खडक असतो त्या ठिकाणी पाणी आपल्याला जास्त मिळत असतं। हो, परंतु हा सध्या सगळा ड्राय भाग आहे, सगळा कोरडाच भाग आहे। पण कोरड्या भागामध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये पाणी आपल्याला मिळालेलं आहे। तर त्यांना मी मागे ते पलीकडे पॉईंट दिला होता, त्या पॉईंटला सुद्धा भरपूर पाणी आपल्याला मिळालेलं आहे। तर त्यांना मग ही विहीर खोदायची होती, पण त्यांना मी सांगितलं तुम्हाला विहीर खोदता मी परत तुम्हाला तुमच्या जमिनीमध्ये चांगली जागा दाखवून देईन किंवा ज्या भागामध्ये आपल्याला जास्त पाणी आहे, वर आहे, त्या ठिकाणी आपल्याला विहीर खोदायची आहे। तर ही जी त्यांना जागा दाखवली होती, ह्या जागेमध्ये भरपूर त्यांना चांगलं म्हणजे विहिरीला पाणी मिळालेलं आहे। सध्या जरी पाणी कमी जरी असलं पण ते नंतर सीजनला फुल चालणारच आहे। आणि विहिरीचा हा जो खडक आहे, जो खडक जो उकरून जो टाकलेला आहे वर, तो हा खडक आहे, कच्चाच खडक आहे अजूनसुद्धा, आणि चांगल्या प्रमाणामध्ये पाणी मिळालेलं आहे। तर मी शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो की ज्या भागामध्ये पाण्याने चांगल्या प्रकारामध्ये घर केलेलं असतं किंवा चांगली जमीन ओली केलेली असते त्या भागातच आपण बोर किंवा विहीर खोदावं लागत असते। तर मी शेतकऱ्याला आज माझा जो पाणी सांगण्याचा जो अंदाज सांगितलेला आहे अजून खरा ठरलेला आहे। या विहिरीला सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये पाणी मिळालेलं आहे। तरी मी त्या जेवढ्या शेतकऱ्यांनी माझ्यावर विश्वास टाकून आजपर्यंत विहिरी खोदल्या गेल्या किंवा बोरवर मारले गेले, मी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्याचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।